आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिस गिरिजा मयेकर, तुम्ही गुन्हेगार आहात. गुन्हा अजून सिद्ध व्हायचाय. तुमचं म्हणणं मला पटतंय. गुन्हा सिद्ध कुठे झालाय, पण मॅनेजमेंटला नाही ना पटत आहे. काय करू? फक्त एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय मी, त्याचा तरी एकदा विचार करायचा. हो, त्याची तुम्हाला सॅलरी देण्यात आली सिटी हॉस्पिटल कडनं, असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. आपण काम फक्त सॅलरीसाठी करतो का? मिस गिरिजा मयेकर, रूल्स आर रूल्स. मला ते फॉलो करावे लागणार. काय करू मी, सांगा? मग रूल्स बघता एवढ्या लवकर डिसिजन कसं काय घेऊ शकतात ते? बँग ऑन. हेही म्हटलं मी मॅनेजमेंटला. मी म्हटलं त्यांना, अहो माझ्या मिस हेडनस गिरिजा मयेकरांची निर्दोष सुटका तर होऊ द्या, किंवा गुन्हेगार आहेत हे सिद्ध तर होऊ द्या, मग ऍक्शन घ्या. पण नाही, माझं रेप्युटेशन कसं वाईट झालंय तर तुम्हाला माहिती आहे. आणि मी कोण आहे, साधा सुद्धा डॉक्टर. नाही ऐकलं माझं मॅनेजमेंटने. कोण काय म्हणालं असेल मला चांगलंच माहितीये. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? नाही, घ्या. तुम्हाला जर बरं वाटत असेल ना तर तुम्ही माझ्यावर संशय घ्या. मला वाटेल ते बोला, पण मला कसलं वाईट वाटतं माहितीये? ही सगळी लोक तुम्हाला का समजून घेत नाहीये? मिस गिरिजा मयेकर, आपल्यामध्ये जे काही म्हणजे जर काही असतं ना तर मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलो असतो. मी मॅनेजमेंटला बोललो की अहो अशी नर्स तुम्हाला शोधून सापडणार नाही. कोणी ऐकायलाच तयार नाही माझं. काय करू? डॉक्टर, मी त्या मुलाला मुद्दाम नाही मारलाय. इट वॉज अन ऍक्सिडेंट. आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला ना. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलनी मारलं त्याला? डॉक्टर, मी असं म्हणालय का? नाही, तुमचा स्वर तसाच आहे मिस गिरिजा मयेकर. पण तुम्ही हे विसरताय की तुमच्या गाडीचा धक्का लागला त्या पोराला आणि म्हणून तो ह्या हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर, पण आय एम रिअली सॉरी मिस गिरिजा मयेकर. आय लॉस्ट माय टेम्पर. तुमच्या सस्पेन्शनचं कारण तुम्हाला कळलं असेल ना? अजून काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज सेंड मी ईमेल. तुम्ही येऊ शकता. आणि ऍट द एंड ऑफ अ डे हा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. मी काहीच करू शकत नाही. डॉक्टर, माझं ऐकून घ्या एकदा. मिस गिरिजा मयेकर, तुमचं ऐकायला मला खूप आवडलं असतं. रादर मला तुमच्या बरोबरच काम करायचं आयुष्यभर. पण काय करणार? इट्स नॉट पॉसिबल. लेटर मधल्या टर्म्स अँड कंडिशन नीट वाचा. हा, मी काय फालतूचा बसलोय का रे? का माझा वेळ जात नाहीये? पाठव ना पुढच्या पेशंटला. हा, लवकर. मिस गिरिजा मयेकर, जाताना रजिस्टरवर रिसीव्ह म्हणून सिग्नेचर करून जा. या तुम्ही. Yes, come. Yeah.
तू तुझ्या हेड नर्सशी बोलतीयस एवढं लक्षात ठेव. आता तू हेड नर्स नाहीयेस, मी हेड नर्स आहे. हे तुमचं सस्पेन्शनचं लेटर आहे. आजच्या तारखेपासून तुम्हाला या हॉस्पिटलकडनं पगार मिळणार नाही. तुमचे जे काही पर्क्स आहेत, बोनस आहे, ते मॅनेजमेंट सीज करते आणि फॉर टेम्पररी तुम्हाला हेड नर्स या पदावरनं सिटी हॉस्पिटल रिलीव्ह करते. मिस गिरिजा मयेकर, जाताना रजिस्टरवर रिसीव्ह म्हणून सिग्नेचर करून सांग. हे काय घडतंय माझ्यासोबत? अजून काय काय सहन करायचंय मी? आता तर नोकरीही गेली. काय झालं गिरिजा? तू का रडतेस? हे काय? सस्पेन्शन लेटर? पण हे कसं शक्य आहे? तू हे जैन सरांना दाखवलंस? हो. मग काय म्हणाले ते? काही नाही. काही नाही म्हणजे? त्यांनी तुला मदत करायला हवी. कोणत्या माणसाकडून अपेक्षा ठेवतेस धनश्री? अगं पण जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. कधी कधी चूक नसूनही शिक्षा भोगावी लागते. तसंच झालंय माझं. आधी फक्त केस होती, तर जॉबही गेलाय. हे बघ गिरिजा, तू शांत हो. शांत हो. आपण मॅनेजमेंटशी बोलून बघूया. मला नाही वाटत त्याने काही होईल. असं बोलून कसं चालेल? तू इतकी वर्ष इथे नोकरी केलीस, तुला थोडा सॉफ्ट कॉर्नर नक्की मिळेल. मलाही तेच वाटलं होतं, पण नियमांसमोर माणुसकी शून्य होते. ते सुद्धा नियमांवर बोट ठेवून हात वर करते. अगं पण तुझ्या केसचा निकाल अजून लागायचा आहे आणि तू नाही मारलेस त्याला. कळतंय का? कळतंय मला धनश्री, कळतंय. पण समोरचं समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. हे बघ, तू गिव्ह अप करू नकोस. त्या मुलाचा जीव हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि असे कितीतरी पेशंट ट्रीटमेंटच्या वेळी दगावतात. मला असं वाटतं मला निघायला हवं. अगं पण गिरिजा. नाही धनश्री, मी जाते इथून. ठीक आहे, तू एकटी नको जाऊस. मी तुला घरी सोडते. नको, मी जाईन. हे बघ प्लीज, तुझी मनस्थिती ठीक नाहीये. मी तुला सोडते. चल निघूया. ओ सिस्टर धनश्री, कुठे चाललात तुम्ही? गिरिजाला पटकन घरी सोडून येते. ड्युटी मध्येच सोडून? तिला सोबतीची गरज आहे म्हणून मी. तिच्यापेक्षा जास्त आता तुमची हॉस्पिटलला गरज आहे. मी लगेच येते. तिची ती जाईल, तुम्ही कामाला लागा. अहो पण मी हेड नर्स आहे इथली, त्यामुळे मी जे बोलेन ना तसंच व्हायला हवं. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. मग द्या परवानगी, मी लगेच जाऊन येते. जमणार नाही. तुमची ड्युटी संपवा, मग हवं तिथे जा. अहो पण धनश्री,
असू दे, मी जाते. अगं तू एकटी कशी? जाईन म्हटलं ना. मला हे काही पटत नाहीये. काही लोकांना माणुसकी नसते, पण मला आहे. ए, तू माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतेस? जे खरंय तेच बोलतेय मी. मी या हॉस्पिटलचे रूल्स फॉलो करतेय आणि मी परिस्थितीनुसार वागते. मावशी मी येते हा जाऊन. हे काय, तू कुठे निघाली? क्लासला जाऊन येते, नोट्स कलेक्ट करायच्या. म्हणजे तू येणार नाहीस? कुठे? काव्या, कुठे काय? आपल्याला गिरीजाकडे जायचंय ना. या आय रिमेंबर. अगं मग आता तू नोट्स आणणार कधी, येणार कधी, मग आपण जाणार कधी? मावशी अगं नोट्स इम्पॉर्टंट आहेत ना. हो ग बाळा, आय अंडरस्टँड. पण मग आता काय, कसं करूयात? मावशी यू कॅन डू वन थिंग. तू मला तिचा ऍड्रेस मेसेज करून ठेव ना, मी डायरेक्टली येते. येशील ना नीट? हो ठीक आहे, मग मी तुला तिचा ऍड्रेस सेंड करते. पण उशीर नको करूस. नाही करणार. येऊ आता? येस, सावकाश जा. हो. मी आणि माझी होणारी सून आज गिरिजाला धीर द्यायला जाणार होतो. पण मला खात्री आहे तिला धीर द्यायच्या आधीच ही उद्ध्वस्त झाली असेल. आई, ताई पोचली असेल ना ग हॉस्पिटलला? अगं पोचली असेल काय, एव्हाना कामाला पण लागली असेल ती. ताईचा आज कामाचा पहिला दिवस आहे. कसा जातोय काय माहिती. कसं जातोय म्हणजे? अगं त्या कामाची सवयच आहे की तिला. तू म्हणते तसंच असू दे. तसंच असणार. बघ, बायचा आजचा दिवस खूप चांगला जाणार. आणि काही लागलं तरी जयंत सर आहेत ना तिकडे, ते करतील तिला मदत. सगळं सॉर्टेड आहे म्हणजे. दादा आलास? प्राची, बाय पाणी आण गो गौरवला. आणते आई. बाय वेळेत पोहोचली ना कामाला? हो. बरं झाला बाय कामावर जायला लागले. नाही आता भलते सलते विचार नाही येणार तिच्या मनात. काय रे गौरव, काय झालं? आई, ताईने खूप टेन्शन घेतलं असं मला वाटतं. म्हणजे आज ताईची मनस्थिती काहीतरी वेगळीच होती. कामासाठी कधीही मागे पुढे न बघणारी ताई आज हॉस्पिटलला जाण्याआधीच खूप घाबरली होती. होणार ना रे असं. आत्ताच एवढ्या मोठ्या दिव्यातून बाहेर पडली ती, होणार असं. नका काळजी करू तुम्ही, थोडा वेळ जाऊ दे. बघा बाय अगदी आधी सारखी उत्साहाने कामाला लागेल. होईल सगळं नीट. हो, तसंच होऊ दे. हा. अति बोलतेस तू? मी काही अति बोलत नाहीये.
तू हेडनर्सशी बोलतेस हे विसरतेस वाटतं. मी काहीही विसरत नाहीये. मग हेही लक्षात ठेव की पोलीस तुला संशयित आरोपी म्हणून उचलून नेऊ शकतात. मला का? का म्हणजे तू हिची साथीदार आहेस एवढं जरी मी पोलिसांना सांगितलं ना तू ही जाशील आणि तुझी नोकरी जाईल. घालवायची आहे का नोकरी? घालवायची आहे का? नाही मग घाल ना माझ्यासोबत हुज्जत घाल. मला माणुसकी शिकवतेस? बोल ना आता बोल. काय चाललंय? हेडनर्स मिस गिरिजा मयेकर. ओ सॉरी सॉरी सॉरी. हेडनर्स मिस वनिता. काय आरडाओरडा आहे हा? हॉस्पिटल आहे, कळतंय ना तुम्हाला? सर बघा ना या सिस्टर धनश्री या गिरिजाला सोडायला ड्युटी सोडून आत होत्या. मी म्हंटल थांब हुज्जत घालते माझ्याशी. सर माझ्याशी, मी सिनियर नर्स आहे. तुम्ही आता थांबा मी आहे ना. सिस्टर धनश्री काय ऐकतोय मी आहे? हॉस्पिटलचा नियम तुम्हाला माहिती आहे. पर्सनल लाईफ आणि हे प्रोफेशनल लाईफ आहे, वेगवेगळं ठेवायचं असतं. माहिती आहे ना तुम्हाला? हो बरोबर आहे सर तुमचं. पण गिरिजाची मनस्थिती बघता तिला घरी सोडणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटते त्यांना घरी सोडावं? मलाही असंच वाटते की त्यांना त्यांच्या घरी सोडावं, त्यांचा हात धरावा आणि जगाला ओरडून सांगावं की यांनी तो गुन्हा केलेला नाहीये. पण नाही करू शकत मी. नाही करू शकत मी, कारण प्रोफेशनल लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन माय पर्सनल लाईफ. हात बांधले गेले तो माझे. हेडनर्स मिस सॉरी हा असा गोंधळ होतोय माझा. मिस गिरिजा मयेकर बरोबर बोलतोय ना मी? सर बरोबर बोलताय. धनश्री तू ड्युटी कर, मी जाईन. ग पण धनश्री म्हटलं ना मी जाईन. माझा विचार करू नकोस. मिस गिरिजा मयेकर, काहीही मदत लागली तर मला सांगा. आय एम अवेलेबल 24/7. आली मोठी माणुसकी शिकवणारी मला. ओ माणुसकी, ड्युटी काय? ड्युटी हा शब्द आहे. कोणी हेडनर्स बनवलं तुम्हाला? रॉंग पर्सन इन अ रॉंग जॉब. म्हणजे सर घेतो तुमचे इंग्लिशचे पण क्लासेस घेतो. निघा आता, निघा. कशी त्या मिस गिरिजा मयेकर एवढूसा चेहरा झाला होता. कसे वागवत आहेत तुम्हाला लोक. दुःख आहे मला त्याचं. कंट्रोल.
हे तुमचं सस्पेन्शनचं लेटर आहे. आजच्या तारखेपासून तुम्हाला या हॉस्पिटलकडनं पगार मिळणार नाही. सिटी हॉस्पिटल रिलीव्ह करताय. वकील साहेब, आपल्याला अजून एक केस फाईल करायची आहे. बोला. गिरिजाला जेलमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही. दुसरी गोष्ट, तिचे बेसिक हक्क आणि अधिकार तिला मिळालेले नाहीत. त्यावर आपण तक्रार करूया. हा, पुढची तारीख कधी आहे ते कसं कळेल? ते कोर्टातून आदेश येतील, मग केस उभी राहील आणि मग डेट मिळेल. बर. पण पुढच्या हिअरिंग पर्यंत गिरिजा हे शहर सोडून कुठेही जाऊ शकत नाही. चालेल. आपण गिरिजासोबत बोलून आणखीन काही बारीक सारीक माहिती मिळते का बघूया.